आणि हे गरजेचं आहे। आता प्रत्येकाच्या घरी कार आहे का? बोलत चला आहे का? मग गावामध्ये समजा एखादा माणूस अर्ध्या रात्री बिमार पडला, एखाद्या पाटल्याच्या घरी गेला, भाऊ रात्री बिमार पडला, तिथे का कार? तो काय म्हणते जमते का नेते का तो? मग तुमच्या गावात जर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था जर राहिली तर तुम्ही 500 रुपयाचे पेट्रोल भरून नेऊ नाही शकत का? नेऊ शकता। हे झालं समाजाच्या हिताचं कारण, याच गावासाठी करावं लागेल। हेच वंदनीय महाराजांची तळमळ होती की गाव हा विश्वाच्या अरे नकाशा, अरे गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा। हे महाराज पुन्हा जीवाला सांगते, जीवा भावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभल, माझं गावचं मंदिर शोभल, माझं गावचं मंदिर शोभल। जीवा भावानं जव मी पाहिलं, जीवा भावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभल, माझं गावचं मंदिर शोभल। म्हणून आता या लहान मुलांना चांगले विचार, चांगले आधार द्यावा लागेल, शिक्षण द्यावं लागेल। दाखवू नये, लोकांना दाखवू नये तुमच्या गावात। उद्योगाकडे वळावं लागेल। जरा कॅमेरा इकडे फिरवून द्यावा भाऊ, कॅमेरावाला उद्योग द्यावा लागेल, उद्योगाकडे वळावं लागेल। उद्योगी जन सेवा पुजारी, पुजारयाची इमानदारी। उद्योगी जन सेवा पुजारी, पुजारयाची इमानदारी। आता खोटं नाट नाही राहिलं, आता खोटं नाट नाही राहिलं, माझं गावचं मंदिर शोभल, माझं गावचं मंदिर शोभल, माझं गावचं मंदिर शोभल। आपल्या विषयाकडे हो, काय द्यावं लागेल मॅडम? शिक्षण द्यावं लागेल। पण लोक शिकले काय झाले? शिकले काय झाले? शिकले शिका बाबासाहेबांनी काय सांगितलं? शिका, संघटित व्हा आणि काय करा? संघर्ष करा, संघर्ष करा। लोक शिकले, संघटित झाले। संघर्षाची जेव्हा वेळ येते, संघर्षाची जेव्हा वेळ येते तर लोक एखाद्या आता गावकऱ्यासाठी जर म्हटलं का गावाच्या विकासासाठी चला तहसीलवर, लोक तिथं जाणार। पण आता काय करावं लागेल मावशी? संघर्ष करावा लागेल, तेव्हाच आपले अधिकार आपल्याला प्राप्त होईल। हे बाबासाहेबांनी सांगितलं। यासाठी एक कीर्तन आहे, प्रबोधन आहे। या लहान लहान मुलामध्ये चांगले संस्कार हवे। तुमच्या गावातले तो अजिबात काही समजेल आणि या शाळेवर, या गावात इंग्लिश मीडियमची शाळा आहे, या गावातले पोरं चांगलेच आहे। आवाज आहे, बोल भारत माता की। हा, मागे आलो होतो तोच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहोत। हा हा